क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आपण दोन कंपाऊंड पाहणार. पहिला कंपाऊंड आहे ओपन चेन. ओपन चेन ओपन चेन्स मीन्स काय असेल, मीन्स प्रत्येक कार्बन कार्बन containing a single bond and they cannot be formation ring like structure. म्हणजे सर्व कार्बन कार्बनने कुठेही रिंग सर्कल टाइप स्ट्रक्चर केलेलं नसायला पाहिजे. याला आपण ओपन चेन बोलतो. याला आपण ओपन चेन बोलतो. म्हणून ओपन चेन मध्ये पहा, ओपन चेनला काय बोलू शकतो आपण पहा. आणि इकडे काय असं क्लोज चेन. क्लोज चेन क्लोज चेनला आपण काय नाव बोलू शकतो. क्लोज चेनला बोलू शकतो पहा सायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक म्हणजे गोल, क्लोज म्हणजे गोल. म्हणजे सायक्लिकला ऑपोजिट नेम सायक्लिक नसला पाहिजे, म्हणजे त्याला एक अलाव म्हणजे काय लावायचं पहा, एक असायक्लिक सायक्लिक कंपाऊंड. असायक्लिक कंपाऊंड असायक्लिक कंपाऊंड असायक्लिक कंपाऊंड. याला आपण काय बोलू शकतो, रिंग लाईक कंपाऊंड. रिंग गोल सर्कल रिंग लाईक कंपाऊंड. रिंग लाईक कंपाऊंड. तर याला आपण काय बोलू शकतो पहा, एलिफॅटिक कंपाऊंड. एलिफॅटिक कंपाऊंड. एलिफॅटिक कंपाऊंड. एलिफॅटिक कंपाऊंड. पहा ओपन चेन कंपाऊंडचे परत दोन टाइप पडतात. फर्स्ट टाइप जो आहे स्ट्रेट चेन. स्ट्रेट 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 चेन. स्ट्रेट चेन म्हणजे कुठे बेंड नाही, म्हणजे जात स्ट्रेट, कुठे वळून काही नाही. हे जात कार्बन 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 अशी वळणूक कसे स्ट्रेट, म्हणजे जात कुठे ब्रँच नाही, म्हणजे जात ओनली कार्बन कार्बन कार्बनची प्युअर कार्बन कार्बनची चेन. सो ऑल आर सिंगल बॉन्डेड. याचा अर्थ इथं काय असू शकते, ब्रँच प्रेझेंट असेल. आणि ब्रँच प्रेझेंट असेल तर मी काय बोलू शकतो पहा, ब्रँच असेल म्हणजेच कार्बन 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 ही कार्बन कार्बनची लॉंगेस्ट चेन. याला एक काय एक पिलर म्हणजे दिस इज अ ब्रँच. वन कार्बन इज कनेक्टेड टू लॉंगेस्ट कार्बन चेन. या चेन मध्ये पहा मुलांनो 1 2 3 4 5 कार्बन आर इन्क्लुडेड. बट one carbon is not a part of this carbon chains. त्या कार्बन चेनचं पार्ट नाही, म्हणून याला आपण ब्रँच बोलू शकतो. ठीक. याचे आपण हे झाले नेचर ऑफ कार्बन कार्बन कनेक्टिंग. परंतु ओपन चेन मध्ये परत आपण याचे पार्ट पडू शकतात. ओपन चेनचे काय पार्ट पडू शकतात, ओपन चेनचे दोन पार्ट. पहिला आहे सैचुरेटेड कंपाउंड और दूसरा अनसैचुरेटेड कंपाउंड. सिंपल एकदम सोपी गोष्ट. काय सोपी गोष्ट आहे की कार्बन कार्बन ऑल कार्बन कंटेन्स ओनली सिग्मा बॉन्ड. कसले बॉन्ड, ओनली सिग्मा बॉन्ड, not all pi bond, only a sigma bond. So all the bond are studied as saturated compound. Saturated. Not any pi bond are present. Only sigma bond are present. Here unsaturated. Unsaturated means the pi bond are present. Pi bond. At least one or more pi bond are present. This is unsaturated compound in open chain. Now example, see the example. Example pa carbon 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 carbon. एक नंबर का 1 2 3 4 2 and 3 tomorrow. 1 pi bond are present here.
one pi bond. Here is sigma bond. Here is sigma. Here is sigma. Now see the example here. This is also 1, 2, 3, 4 carbon. First carbon and second carbon is connected only one bond. This is sigma bond. 2 and 3 are connected only one bond. Sigma bond. 3 and 4 are connected with only one bond. There are sigma bond. Here only a sigma bond are present. Here notice here contain mix sigma and pi bond. Sigma and pi bond. Therefore, compound is unsaturated. So, close chain मध्ये पहा, close chain चे two types. Close chain चे two types. One is homocyclic. Homo means एक सारखे, same. कोण cyclic compound म्हणजेच कंपाऊंड मध्ये येणारे जे काही एलिमेंट आहेत ते सारखे असतात. होमोसायक्लिक कोणत्याही एलिमेंट पासून एक रिंग होते, त्या रिंग मध्ये सर्व सेम एलिमेंट असतील तर होमोसायक्लिक. होमो मीन्स सेम, सायक्लिक म्हणजे रिंगलेट, and this is compound means chemical compound. पहा याचे परत काय होऊ शकतात, दोन टाइप होऊ शकतात. याचे परत दोन टाइप. ठीक आहे, पहिला आहे सॅच्युरेटेड कंपाऊंड. and दुसरा कोणता आहे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये काय असू शकतो तर पहा, सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये सायक्लिक कंपाऊंड आहे, परंतु याच्यात ऑल आर सिंपल, ऑल कार्बन with bond sigma bond. झाले all carbon containing sigma bond. Now one carbon, two carbon. हे जिथे कॉर्नर दिसत तिथे कार्बन प्रेझेंट आहे. म्हणजे आता one carbon, 1 2 3 4 5 6 कार्बन सिग्मा, कार्बन sigma bond, कार्बन sigma bond, कार्बन sigma bond, कार्बन sigma bond. All are sigma bond. No pi bond are present. Compound is ring-like structure. Therefore, compound is cyclic compound. The compound are no any pi bond present. Therefore, compound is saturated compound. Now, second, unsaturated compound. Unsaturated compound may be aromatic or may be non-aromatic. Aromatic or non-aromatic. Aromatic or non-aromatic. Aromatic compound are simply like the benzoic compound. Benzoic compound or derivative of benzene compound or benzene compound or derivative of benzoic compound or derivative of benzoic compound. Derivative of benzoic compound. म्हणजेच काय, एरोमेटिक कंपाऊंड मध्ये बेंझोइक कंपाऊंड असू शकतो किंवा बेंझिन असू शकतो किंवा बेंझिन पासून बनलेले कंपाऊंड असू शकतात, परंतु ते एरोमेटिक कॅरेक्टर शो करतात. म्हणून आपण unsaturated compound, that means aromatic compound. And example this is also a benzene. This carbon triple bond, pi bond. This pi bond, this pi bond, also this pi bond. Therefore, 3 pi bond are present. Kitty pi bond 18, 1, 2, 3. Here is aromatic compound. It is benzene compound.
Now all this compound is CH3 toluene compound. Now here is benzene and CH3 toluene. म्हणजे आपण याला पाहू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ बेंझोइक कंपाऊंड. आपण हे पाहू. ठीक पहा. होमोसायक्लिक, हेटेरोसायक्लिक compound, heterocyclic compound may be aromatic or non-aromatic. Heterocyclic means in the cyclic compound not all the same element are included. कोणत्याही सायक्लिक कंपाऊंड मध्ये म्हणजे रिंग मध्ये सेम एलिमेंट असणार नाही. At least one element is differ in ring at least कमीत कमी एका कोणत्याही रिंग मध्ये at least one element are differ. One element are differ. For example, this compound is N. Here is carbon, here is carbon, here is carbon, here is carbon, here is carbon. Carbon bond is sigma bond. This carbon bond is sigma bond. This carbon is sigma bond, and this carbon is sigma bond, and this carbon nitrogen bond is sigma bond also, and this carbon nitrogen bond is also sigma bond. Now, this aromatic heterocyclic compound of the two types. One is aromatic heterocyclic compound, aromatic and non-aromatic compound. Here is totally classification is done. Classification of the compound. आपण दोन टाइप मध्ये क्लासिफिकेशन केलं. पहिला जो आहे ओपन चेन, दुसरा आहे क्लोज चेन. क्लोज चेन ला आपण काय बोलू शकतो? सायक्लिक. सायक्लिकच्या ऑपोजिट काय असेल? असायक्लिक. रिंगला आपण काय बोलू शकतो? इकडे ओपनला एलिफॅटिक कंपाऊंड. ओपन मध्ये काय असतं? स्ट्रेट चेन, म्हणजे याला कुठे ब्रँच नाही, डबल बॉन्ड नाही. ब्रँच मध्ये एका चेनला, ओपन चेनला एक छोटीशी ब्रँच आहे. जसं झाडाला फांदी फुटली म्हणून आपण झाडाची फांदी ही ब्रँच आहे, तशी या कार्बन चेनची एक ब्रँच आहे म्हणून याला ब्रँच म्हणजे ब्रँच. त्याच्यानंतर ओपन चेन. ओपन मध्ये काय? सॅच्युरेटेड कंपाऊंड, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे कार्बन. ऑल कार्बन containing only a sigma bond, not included pi bond. Each idea of the carbon containing only a sigma bond, such compound are under study in a saturated compound. सर्व कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर अशा कंपाऊंडचा स्टडी आपण सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये केला. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे काय? जर कार्बन मध्ये जर ऍटलिस्ट एक पाय बॉन्ड असेल, दोन पाय बॉन्ड असेल, किंवा एका जागेवर डबल बॉन्ड असेल, किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, किंवा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड मिक्स असेल, तरी सुद्धा या कंपाऊंडला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड बोलतो आपण. म्हणजेच काय म्हणू शकतो? The compound containing at least one pi bond or more than one pi bond, such compound are under study as unsaturated compound. किंवा मग याच्यात नोट काय आहे? The mixing आहे. Sigma bond is always compulsory. Then pi bond comes. Sigma bond and pi bond are both are present in unsaturated compound. Now, cyclic compounds are classified in two types. One is homocyclic compound and heterocyclic compound. That here, homo means same.
म्हणजे एखाद्या रिंग मध्ये जर सर्व एलिमेंट सेम असेल, एलिमेंट कोणते, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर, एडीसी, असे कोणतेही एलिमेंटच्या कोणत्याही पिरियोडिक टेबल मध्ये कोणताही एनी एलिमेंट पासून एनी वन एलिमेंट आर चूजन, कोणता एक एलिमेंट तुम्ही चॉईस करा, याच्यापासून एक रिंग लाईक स्ट्रक्चर बनवा. मग त्याच्यात एक कार्बन असेल किंवा एक एलिमेंट असेल, दोन असेल, तीन असेल, डझंट मॅटर. बट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज द ऑल दिस रिंग कंटेनिंग एलिमेंट आर सेम. They are same आहे का? Yes. And such element in between present only one bond and such bond is pi bond. पहा या रिंग मध्ये सर्व कार्बन आहेत, कुठेही ऑक्सिजन नाही, कुठेही नायट्रोजन नाही, कुठेही सल्फर नाही, कुठेही फॉस्फरस नाही, हे सर्व कार्बनच आहे. आणि कार्बन मध्ये ओनली सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे पाय बॉन्ड आहे. तर अशा कंपाऊंडला मी काय बोलू शकतो, तर होमोसायक्लिक म्हणजे सॅच्युरेटेड, म्हणजे नो एनी पाय बॉन्ड आर प्रेझेंट अँड कंपाऊंड इज होमोसायक्लिक, सेम एलिमेंट ने बनवलेलं रिंग लाईक स्ट्रक्चर म्हणजे होमोसायक्लिक कंपाऊंड. पहा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, एरोमॅटिक कंपाऊंड, नॉन एरोमॅटिक कंपाऊंड. एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये काय असू शकतात, बेंझिन असू शकतं, किंवा बेंझिन पासून बनलेले कंपाऊंड असू शकतात, किंवा बेंझिन पासून किंवा बेंझोइक कंपाऊंड किंवा और बेंझिन डेरिव्हेटिव्ह म्हणजे पॅरेंट हा बेंझिन आहे, त्याच्यावर हायड्रोजन सबस्टिट्यूशन होऊन दुसरे डिफरंट ग्रुप अटॅचमेंट आहे, अशा कंपाऊंडला डेरिव्हेटिव्ह ऑफ बेंझोइक कंपाऊंड आपण बोलू शकतो. पहा इथे बेंझिन पाय बॉन्ड किती, 3 पाय बॉन्ड. याच्यात कार्बन हा कार्बन किती कार्बन, 6 कार्बन 1 2 3 4 5 6. पहा कार्बन पाय बॉन्ड and also sigma bond, carbon 2 and 3 sigma bond, 3 and 4 sigma plus pi bond, sigma plus pi bond and pi bond. Such compound are understood as unsaturated aromatic compound. Or derivative, very like derivative. Here, this compound here only present hydrogen, but this hydrogen is removed and attached CH3 group. This carbon and this carbon are connected. म्हणजेच काय आलं, बेंझिन आहे सगळा. बेंझिन इज पॅरेंट चाइल्ड झालं, कोणतं चाइल्ड झालं, CH3 म्हणजेच हा मिथाइल ग्रुप आहे, म्हणजेच काय टोलिन झाला. याचा आपण नॉमेनक्लेचर डिटेल पहा. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड, हेटेरोसायक्लिक मीन्स रिंग मध्ये at least one different element, remaining are same element. Now see here, पहा या रिंग मध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 एलिमेंट. परंतु याच्यात नायट्रोजन इज डिफरंट and remaining 5 are same and remaining 5 are carbon. 5 carbon are included in one ring and one nitrogen is different. Therefore, this ring containing more than one type of element, such compound are understood as heterocyclic compound. Now, heterocyclic compound are further divided into two categories. One is aromatic compound and is non-aromatic compound. What is mean by aromatic compound? Aromatic compound having maximum stability. Non-aromatic compound is less stability. Wow. Classification of organic compound is totally done. Okay.